बघा तर त्याला आपण इन्व्हेंटरी बद्दल माहिती बघितली होती. इन्व्हेंटरी काय करतात आणि टॅलीमध्ये काही उदाहरणं पण एक दोन एंट्रीज पण आपण टाकून बघितल्या. तुम्हाला मी रिपोर्ट दाखवले. त्याची स्टॉक समरी आपण बघू शकतो. त्याचा ओपनिंग स्टॉक आपण दिसतो. क्लोजिंग स्टॉक आपल्याला मिळतो, लगेच मिळतो ताबडतोब. आपल्याला टाकण्याची गरज नाही, आपल्याला वस्तू मोजत बसण्याची गरज नाही. अशा पद्धतीने हे इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीचा आपण पहिला प्रॉब्लेम बघणार आहोत. बघा इन्व्हेंटरी मध्ये इन्व्हेंटरी कुठून सुरू करायचं त्याची माहिती आहे पहिल्या स्क्रीनवर. हे चेक करायचं आपल्याला. ऑलरेडी टॅलीमध्ये इन्व्हेंटरी अकाउंटिंग विथ इन्व्हेंटरी हा ऑप्शन ऑनच असतो, म्हणजे चालूच असतं. ज्यावेळेस नवीन कंपनी तयार होईल ती इन्व्हेंटरी मेथडने सुरू होणार असते. म्हणून इथं नो असलं पाहिजे हे आपण चेक करून घ्यायचं. बिल वाईज डिटेल तुमचं यस पाहिजे. त्यानंतर मग स्टॉक आयटम बद्दल आपण माहिती बघितली होती. स्टॉक आयटम कशाला म्हणतात? ज्या वस्तू आपण विकतो त्याला आपण स्टॉक आयटम म्हणतो. मग उदाहरण दिलं होतं तुम्हाला. इलेक्ट्रिक स्टोअर मध्ये कोणकोणते स्टॉक आयटम असतील, कॉम्प्युटर स्टोअर मध्ये कोणकोणते असतील, बरोबर, गारमेंट स्टोअर मध्ये काय असतील याच्याबद्दलची माहिती आपण काल बघितली होती. स्टॉक ग्रुप. स्टॉक ग्रुप काय असतं तर ज्यावेळेस तुम्ही व्यापार करतात त्यावेळेस त्या ठिकाणी खरेदी विक्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टॉक आयटम असतात आणि मग त्याचं ग्रुपिंग करणं गरजेचं असतं. आणि ते ग्रुपिंग करण्यासाठी आपण हा स्टॉक आयटम हा ऑप्शन त्यातला वापरू शकतो. आणि स्टॉक आयटम वापरून आपण त्या एक तर कंपनी वाईज किंवा त्या प्रॉडक्ट वाईज आपण त्याचं ग्रुपिंग करून ठेवू शकतो. आपल्याला जसं सोयीस्कर असेल, आपल्या दुकानात आपण जशी मांडणी केलेली असेल तसं आपण इथं ग्रुपिंग करू. त्याच्यानंतर युनिट्स ऑफ मेजर हा एक महत्वाचा पार्ट आहे. आपण ज्या वस्तूची खरेदी विक्री करतो त्या वस्तू कशात मोजतात त्याचं मोजण्याचं एकक म्हणजेच युनिट्स ऑफ मेजर. मग त्याचं उदाहरण आपण दिले नंबर्स. काही वस्तू नंबर्स मध्ये मोजतील. समजा बल्ब घेतला, ट्यूब घेतले तर ते नंबर्स मध्ये येतील, किलोग्राम मध्ये येतील. काही साखर घेतली, तूर डाळ घेतली हे किलोग्राम मध्ये मिळेल. पीसेस मध्ये, लिटर मध्ये, तेल घेतलं तुम्ही तर ते लिटर मध्ये येतं. लेक्चर चालू आहे. लेक्चर चालू झालंय. ऐकताय का नाही सगळेजण? अशा पद्धतीने आपण हे युनिट्स ऑफ मेजर हे आपण बघितलं होतं. त्यानंतर काही स्टॉक आयटम्स बद्दल माहिती बघितली होती. स्टॉक आयटम्स कसे? समजा हे स्टॉक आयटम आहे 5. बल्ब आहे. बल्ब 5 वॅट, 10 वॅट, 15 वॅट. वायर आहे, केबल आहे तर केबल 2 कोअर, 3 कोअर. ग्रोसरी मध्ये शुगर, बेकिंग सोडा हे काय झाले स्टॉक आयटम. पण याला आपण कॅटेगरी करू शकतो. एलईडी बल्ब. एलईडी बल्ब मध्ये फिलिप्स, क्रॉम्प्टन. कारण की एलईडी बल्ब वेगवेगळ्या कंपनीचे असते. मग त्याला पहिले स्टॉक कॅटेगरी घेतली. स्टॉक कॅटेगरीच्या अंडर स्टॉक ग्रुप आपण घेऊ शकतो. यात नुसता स्टॉक ग्रुपच तयार करतो असं करता येतो असं नाही. स्टॉक कॅटेगरी सुद्धा आपल्याला तयार करा. कॅटेगरी वाईज तुम्ही कंपनी वाईज किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला नियोजन असेल तुमचं त्या पद्धतीने तुम्ही ग्रुपिंग तिथं करायचं असतं. काही स्टॉक आयटमची माहिती आपण काल बघितली होती. ग्रोसरी बद्दल, केबल बद्दलची माहिती, बरोबर. आणि हा आता आपला पहिला प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर आहे. इन्व्हेंटरी प्रॉब्लेम फर्स्ट. क्रिएट अ न्यू कंपनी ॲडव्हान्स बायोकेमिकल लिमिटेड MIDC माळेगाव औरंगाबाद फॉर द अकाउंटिंग इयर 1/4/2001 ते 31/3/2002 अँड परफॉर्म फॉलोइंग ऑपरेशन. आपल्याला पहिले ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ट्रायल बॅलन्स देऊन नंतर आपल्याला काय केलेलं आहे तर काही एंट्रीज करायच्या. आता आपण हा जो ट्रायल बॅलन्स आहे हा ट्रायल बॅलन्स तुमच्या समोर दिला आहे आणि या ट्रायल बॅलन्स मध्ये लगेच तिथं तुम्हाला मी ग्रुप पण सिलेक्ट करून दिलेले. कारण की आता ग्रुप सिलेक्ट करणं हे तुमच्या दृष्टीने काही खूप अवघड काम राहिलेलं आहे. त्यामुळे कॅपिटल, अभय कॅपिटल त्याला कॅपिटल, सेल्सला सेल्स अकाउंट, परचेसला परचेस, अभय ड्रॉइंगला कॅपिटल ग्रुप घेतला, सॅलरीला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इन्शुरन्सला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येईल, ऑफिस एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतील. कॅश इन हँड ग्रुप आहे. आपण कॅश डायरेक्ट ऑलरेडी तयार असतं ते फक्त एडिट करून घ्या म्हणजे तुमचे 2 अकाउंट्स होणार नाही आणि तुमचं कन्फ्युजन होणार. आणि बिल्स पेबल, करंट लायबिलिटी हा ग्रुप आपण त्याला दिले. आता आपण
टॅली मध्ये जाऊ आणि तिथं कंपनी क्रिएट करू. नवीन कंपनी तयार करतो मी. टॅली मध्ये ऍडव्हान्स बायोकेमिकल लिमिटेड या नावाची आपण कंपनी तयार करू. बघा टॅली ओपन होते. पहिली जी कंपनी ओपन आहे ती मी बंद करतो शेट कंपनी पर्यायाचा वापर करू. नंतर मग आपल्याकडे इथं क्रिएट कंपनी हा पर्याय आहे, याच्यावर क्लिक करून आपण कंपनी क्रिएट करू. बघा ऍडव्हान्स बायोकेमिकल लिमिटेड. लिमिटेड. मेलिंग नेम तेच ठेवलं, MIDC माळेगाव औरंगाबाद. कंट्री मध्ये इंडिया, स्टेट महाराष्ट्र निवडू आपण. एम प्रेस केला, महाराष्ट्र इथून सिलेक्ट केला. बघा पिनकोड टाका, माहित असेल तर, माहित नसेल तर ते फील्ड कंपल्सरी नाही, ते स्किप करू शकतो. त्यानंतर फोन नंबर, मोबाईल नंबर हे फील्ड पण तुम्हाला स्किप करता येतील, तुमच्याकडे त्याची माहिती नाहीये. आता फायनान्शियल इयर आपल्याला टाकावं लागेल. काय फायनान्शियल इयर इथं दिलंय 1/4/2001 ते 31/3/2002. पण आपल्याला या ठिकाणी फक्त स्टार्टिंगची तारीख टाकायची, एंडिंगची टाकायची नाही. 1/4/2001 ही टाकली. बरेच जण बुक्स बिगिनिंग फ्रॉमच्या तिथे एंडिंगची तारीख टाकून देतात आणि मग प्रॉब्लेम मध्ये येतात, त्यांच्या एंट्रीज होत नाही. बुक्स बिगिनिंग फ्रॉम पण स्टार्टिंग डेटच असते, पुस्तकं लिहिण्याची तारीख ती पण जशी तशी ठेवा. बाकी ठिकाणी मी एंटर देतोय आणि शेवटी आपल्याला तो विचारतो ऍक्सेप्ट यस नो, त्या ठिकाणी मी यस वर क्लिक करतो आणि आपल्या कंपनीची माहिती मी सेव्ह केली. सेव्ह केल्यानंतर पहिले आपलं काम काय असणार आहे तर फीचर्स वर जाणं आणि आपलं सेटिंग बरोबर आहे का नाही ते तपासून बघ. F11 फीचर्सला मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर त्यातला पहिलाच पर्याय आहे अकाउंटिंग फीचर्स, त्याला मी क्लिक करतो. त्यामध्ये बघा हे जे सेटिंग आलेले आहे त्या कंपनीच्या अकाउंटिंग बद्दलचे, ते पहिला जनरल मध्ये मेंटेन अकाउंट्स ओनली हे जे सेटिंग आहे ते काय तिथं नो, आणि हे असं नोच असं यायला पाहिजे आपल्याला. आणि मेंटेन बिल वाईज डिटेल तिथं काय पाहिजे यस पाहिजे. हे दोन्ही सेटिंग आहे. आपण आतापर्यंत बिल वाईज डिटेल आणि इन्व्हेंटरी शिकलो. हे सेटिंग जसं पुढे जाणार तसं बाकीच्या सेटिंग बद्दल पण आपण बघणार. बघा इथं मी बाकीचे सेटिंग जसे तसे ठेवले आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं. माझं सेटिंग काय झाले सेव्ह झाले. मी फक्त तपासून घेतले माझे सेटिंग होतेच, मी फक्त काय केलं तपास. आता या कंपनी फीचर्स मेनू मधून बाहेर पडतो, एस्केप की प्रेस करून गेटवे ऑफ टॅली मध्ये आलो. इथं आपल्याकडे एक इन्व्हेंटरी मेनू ऍड झाला, इन्व्हेंटरी व्हाउचर ऍड झालं, खाली स्टॉक समरी हा एक ऑप्शन आपल्याकडे ऍड झाला. बरोबर, अकाउंट विथ इन्व्हेंटरी असल्यामुळे आपण पूर्वीचं अकाउंटिंग अकाउंट ओनली नाही केलं, त्यामुळे हे ऑप्शन तिथं नव्हतं. मग आता आपल्याला जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे तो ट्रायल बॅलन्स आपल्याला टाकायचा आहे. तो कुठून टाकणार, अकाउंट इन्फो मधून एक एक अकाउंट आपण तयार करू. अकाउंट इन्फो वर मी जातोय. लेजर, त्यातला लेजर पर्याय मला निवडायचा आहे. लेजर मी निवडला आणि क्रिएट. आता याच्यातला क्रिएट मल्टिपल पण मी वापरू शकतो, क्रिएट मल्टिपल लेजर्स क्रिएशन. पण मग काही लेजरला हे चालणार नाही. उदाहरणार्थ डेटर्स क्रेडिटरचे लेजर यातून करू नका, ते आले तर ते सोडून देऊ, किंवा आपण सिंगल लेजरने जाऊ. सिंगल लेजर क्रिएशन, एक एक लेजर आपण तयार करू. पहिला लेजर आहे अभय कॅपिटल, कॅपिटल ग्रुपच्या अंडर 1,50,000 अमाऊंट वर लक्ष ठेवा. अभय कॅपिटल, कॅपिटल अकाउंटचा ग्रुप येईल त्याला, आणि 1,50,000 1,50,000 अमाऊंट आपण टाकली. त्याचा बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं माझं ऍक्सेप्ट झालं. आता पुन्हा इथं दुसरा अकाउंट आपण टाईप करू. पुढचे सेल्स अकाउंट आहे आपल्याकडे, सेल्स 1,70,000 सेल्स ग्रुपच्या अंडर जाऊ आपण. सेल्स अकाउंट ग्रुप सेल्स, एस प्रेस केला. सेल्स अकाउंट यातून मी निवडतो. सेल्स अकाउंट हा ग्रुप मी निवडला, एंटर दिला. या ठिकाणी आपल्याला खाली सेल्स आणि परचेस लेजर ज्यावेळेस तयार होतील त्यावेळेस इथं इन्व्हेंटरी व्हॅल्यू आर अफेक्टेड इथे यस येईल. तिथे यस आपल्याला द्यायचं, हे लक्षात ठेवायचं. ऍक्सेप्ट यस म्हटलं. त्याच्यानंतर अमाऊंट राहिली
सेलची अमाऊंट टाकायची राहिली, मी पेज अप की प्रेस करून वरती घेतो, पुन्हा एंटर दिला. किती अमाऊंट आहे? 1,70,000. आणि क्रेडिट बॅलन्स ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. माझी ही पण अकाउंट सबमिट झालं. पुढचं अकाउंट आहे आपल्याकडे परचेस अकाउंट. बघा 1,00,000 परचेस अकाउंट. मग जाऊ आपण परचेस अकाउंट कडे. परचेस अकाउंट परचेस ग्रुपच्या अंडर आपण ओपन करणार आहे, म्हणून पी प्रेस केला, त्यातून मी परचेस अकाउंट हा पर्याय निवडला, एंटर दिला. पुन्हा इथं ऑप्शन आला इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड. यस म्हटलं. यस ऑलरेडी बाय डिफॉल्ट येत असते, पण ते जर नो झालेलं असेल तर तुम्ही काय करा, तिथे यस करून घ्या, कारण की तुमचं झालं असं. संडे डेटर्स क्रेडिटरच्या वेळेस कधी कधी नो राहून जातात, तुम्ही एंटर देऊन पुढे सेव्ह करून टाकता. पण एंट्री करताना जर बिलाची डिटेल मागितले नाही तर तुम्ही ते लक्षात आलं पाहिजे काय अकाउंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम राहिलेला. बरं, अमाऊंट सांगायची. अमाऊंट किती आहे? 1,00,000. बर, 1,00,000 डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झाल्यानंतर पुढचं अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे. अभय ड्रॉइंग 10,000 कॅपिटल ग्रुपच्या अंडर. अभय ड्रॉइंग कॅपिटल ग्रुपच्या अंडर सी प्रेस केला, त्यातून कॅपिटल अकाउंट मी निवडलं. इथं इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड ऑप्शन आला, पण तो नो ठेव. बाय डिफॉल्ट तो नो पण आला. हा येस कोणाला? फक्त परचेस सेलच्या लेजरलाच आपल्याला येस करायचं. ठीक आहे, जाऊ पुढे आपण. अमाऊंट सांगा डेटरची 10,000. 10,000 आणि बॅलन्स डेबिट. बघा बाय डिफॉल्ट इथं क्रेडिट आला, तो डेबिट करून घ्या. बघा इथं क्रेडिट आला होता, तो मी डेबिट केला आणि एंटर दिला. ऍक्सेप्ट यस म्हणतो मी, झालं. हे पण माझं अकाउंट काय झालं? सेव्ह. पुढच्या अकाउंट कडे जाऊ आपण. पुढचा अकाउंट आहे सॅलरी अकाउंट. सॅलरी अकाउंट 15,000 इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट आपण हे ओपन करणार आहे. सॅलरी अकाउंट. सॅलरीज अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आय प्रेस करतो मी इथं, त्यातून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप मी इकडून निवडतो लिस्ट ऑफ ग्रुपच्या लेजर मधून, लिस्ट मधून. इथं पण तो इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड म्हणतोय, तिथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय? नो, कारण की हा खर्च आहे. खर्च म्हटल्यावर त्याला नो येईल. तिथं अमाऊंट 15,000 आणि बॅलन्स आहे त्याचा डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, हे लेजर क्रिएट करा. त्याच्यानंतर पुढचं लेजर आपल्याकडे बघा इन्शुरन्स अकाउंट. इन्शुरन्स 10,000 इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट आहे. जाऊ आपण करू तयार. इन्शुरन्स अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ऑलरेडी ग्रुप आहे इथं, एंटर दिला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो म्हटलं आणि ओपनिंग बॅलन्स आहे त्याचा 10,000. बघा 10,000 आणि बॅलन्स त्याचा डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस, जा. हे पण लेजर तयार झालं. पुढचं लेजर आहे वेजेस अकाउंट. बघ वेजेस 10,000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट हे आपण घेणार. वेजेस अकाउंट. डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप कोणता नाही? डायरेक्ट, म्हणून डी प्रेस करतो मी. डी ने सुरू होणारे डिस्प्ले झाले, त्यातला डायरेक्ट एक्सपेन्सेस आम्ही निवड आणि एंटर की प्रेस केली. पुन्हा इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड येस फक्त परचेस आणि सेल्स लेजरलाच करायचं, बाकीच्या लेजरला करायचं ना. इथं अमाऊंट टाकायची आपल्याला. मग अमाऊंट कॉलम मध्ये गेलो 10,000 आणि बॅलन्स आहे त्याचा डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट तर येस म्हटलं, झालं, सेव्ह झालं. त्यानंतर पुढचं लेजर आपल्याकडे ऑफिस एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट 10,000 अमाऊंट आहे त्याची. ऑफिस एक्सपेन्सेस बघा, करू आपण टॅलीमध्ये एंट्री. ऑफिस एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आय प्रेस केला. आय प्रेस करून आलेल्या लिस्ट मध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप मी निवड. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो ठेवलं आणि अमाऊंट आहे 10,000. बॅलन्स त्याचा डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. माझा हे पण अकाउंट काय झालं? तयार झालं. पुढे आहे कॅश. कॅश अकाउंट आपण अल्टर करून घेऊ.
म्हणजे गोंधळ होणार नाही. इथे आलो टॅलीमध्ये एस्केप की प्रेस केली, अकाउंट क्रिएशनच्या स्क्रीन मधून बाहेर आलो. याच्यामध्ये अल्टर ऑप्शन आहे शेवटी लेजर मेनू मध्ये अल्टर ऑप्शन निवडला, त्यातून हे कॅश लेजर जे टॅली ऑटोमॅटिकली क्रिएट करत असतो, त्याला कॅश इन हँड ग्रुप आलेला असतो. अमाऊंट फक्त आता आपल्याला टाकायची. किती अमाऊंट आहे? 15,000 आणि डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. हा माझा लेजरची बॅलन्स आपण टाकून बघेल. आता यातून पुन्हा बाहेर पडायचं, एस्केप की मी प्रेस करतो, पुन्हा मी माझ्या क्रिएट या कमांड कडे येतो. क्रिएट अकाउंट लेजर क्रिएशन चालू आहे आपलं. पुढचं लेजर आहे आपल्याकडे बघा, पुढचं लेजर बिल्स पेबल 40,000 करंट लायबिलिटीच्या अंडर. बिल्स पेबल करू आपण ओपन. बिल्स पेबल करंट लायबिलिटी सी प्रेस केला, त्यातून करंट लायबिलिटी हा ग्रुप सिलेक्ट केला आणि एंटर की प्रेस केली. पुन्हा इथे इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड आलं, तिथं नो ठेवा, बाकीच्या ठिकाणी एंटर द्या. अमाऊंट कॉलम मध्ये अमाऊंट टाका, 40,000 अमाऊंट आहे, 40,000 आणि बॅलन्स आहे त्याचा क्रेडिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. माझं हे पण अकाउंट झालं. पहिल्या पेजवरच्या माझ्या पूर्ण अकाउंट क्रिएशन झालं. पुढच्या पेजवर जाऊ आपण. पुढच्या पेजवर बघा, अभिजित डेटर्स 1,00,000 सन्नी डेटरच्या अंडर आपल्याला हा ग्रुप ओपन करायचा. इथं फक्त लक्षात घ्या, आपण बिल वाईज डिटेल पण मागच्या टॉपिक मध्ये बघितलं आणि इथून पुढे बिल वाईज डिटेल कंटिन्यू राहणार. त्यामुळे बिल वाईज डिटेल डेटर्स क्रेडिटर्सचे अकाउंट तयार करताना यस हा ऑप्शन तुम्हाला वापरावा लागेल. करू आपण अभिजित डेटर्स. अभिजित डेटर्स सन्नी डेटर्सच्या ग्रुपच्या अंडर एस प्रेस केला, त्यातून सन्नी डेटर्स हा ग्रुप मी निवडला, एंटर की प्रेस केली. बघा इथे मेंटेन बिल बाय बिल, मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल हा ऑप्शन आला, तिथे यस पाहिजे. तिथं नो असेल तर ते यस करून घ्या. बाय डिफॉल्ट यस येतच, पण आपण तिथं जर नो असेल तर बदल केला पाहिजे. आता अमाऊंट आहे त्याची, किती अमाऊंट आहे? 1,00,000 आणि बॅलन्स आहे त्याचा डेबिट बॅलन्स. बघा आता बिलाचे डिटेल त्याने मागितले आपल्याकडे. किती तारीख आहे बिलाची मागची? बघू आपण आपल्याकडे जाऊ. बघ 1/1/2001 ही बिलाची तारीख आणि ड्यू डेट 1/4 हे लक्षात घ्या. आता इथे क्रेडिट डेज नाही दिले, ड्यू डेट देऊन टाका आणि 11/00 याचा बिल नंबर आहे. मग 1/1/2001 बिल नंबर किती? 1100 आणि ड्यू डेट काय त्याची? ड्यू डेट बघा 1/4/2001 1/4/2001 1,00,000 आणि डेबिट बॅलन्स. एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं, हे अकाउंट काय झालं? सेव्ह. डेटर्स क्रेडिटर्स परचेस सेल्स हे लेजर तयार करताना थोडस काळजी घ्यायची, नाही तर मग तुम्हाला पुन्हा परत नव्याने एंट्री करत बसावं लागतं. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढचं लेजर आपलं अस्मिता क्रेडिटर 40,000 सन्नी क्रेडिटरच्या अंडर आहे. मग करू तयार. पुन्हा याच्याकडे पण आपल्याला लक्ष ठेवायचं. अस्मिता क्रेडिटर सन्नी क्रेडिटरच्या अंडर बघा, इथं सन्नी क्रेडिटर वरतीच आहे. मी इथं सिलेक्ट केला सन्नी क्रेडिटर, एंटर दिला. मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल, इथं यस ऑप्शन आलेला आहे, तो तसाच ठेवला, त्यात बदल नाही करत आपण. बाकी ठिकाणी एंटर दिला आणि अकाउंटचा बॅलन्स आपण टाकू. 40,000 बॅलन्स आहे, बरोबर? 40,000 आणि बॅलन्स आहे त्याचा क्रेडिट बॅलन्स. आता बिलाची डेट, आपल्याला बिलाची डिटेल टाकायची. बिलाचं ब्रेकअप, बिलाची डेट 1/1/2001 आणि ड्यू डेट 1/3/2001 आणि बिल नंबर 1111 टाकू आपण. 1/1/2001 1111 बिल नंबर 1/3/2001 हे बिलाची तारीख, ड्यू डेट म्हणजे त्या दिवशी आपल्याला पैसे काय करायचे? पेड करायचे. 40,000 क्रेडिट बॅलन्स. बाकी अजून काही बिल नाहीये, एंटर देतो मी, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. हे पण अकाउंट लेजर अकाउंट आपलं सेव्ह झालं.
पुढच्या लेजर अकाउंट कडे जाऊ. पुढचं लेजर अकाउंट आपलं सेल्स रिटर्न 10,000. सेल्स अकाउंट करू तयार आपण. सेल्स रिटर्न कोणता ग्रुप आहे? सेल्स. एस प्रेस केला. सेल्स अकाउंट ग्रुप मी निवडला. सेल्स आणि परचेस लेजर तयार करताना इथं इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेडला काय करायचंय? यस. बघा इथे यस ऑलरेडी आलंय, पण तुम्ही लक्ष ठेवायचं जर चुकून न आलं तिथं तर ते बदलायचं. किती आहे सेलची अमाऊंट? 10,000. सेल्स रिटर्न 10,000 आणि बॅलन्स कोणता आहे? डेबिट. हे बघा इथं क्रेडिट बॅलन्स आहे ऑलरेडी आलेला, तो डेबिट करून घ्या. DR मी टाईप केला आणि एंटर दिला. ऍक्सेप्ट यस म्हटलं. माझा बॅलन्स काय झाला? सेव्ह झाला. पुढे जाऊ. पुढचं लेजर आहे फ्युएल. फ्युएल हे डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर ओपन करायचे. 10,000 अमाऊंट आहे त्याची. फ्युएल डायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप निवडला. 10,000 अमाऊंट मी टाईप केली आणि बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं. त्यानंतर पुढे कॅरेज इनवर्ड 10,000 डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट ओपन करायचं. हे पण कॅरेज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप इथं आहे ऑलरेडी. एंटर दिला मी. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड नो. बाकी ठिकाणी एंटर आणि अमाऊंट 10,000. कोणता बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स. झाले आपले सगळे अकाउंट झाले. शेवटचा अकाउंट आपल्याला सेव्ह करायचं. येस म्हणण्यापूर्वी मी वरचे बॅलन्स बघून घेतो. ट्रायल बॅलन्स टॅली झाला का? तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये किती अमाऊंट आहे? कितीला टॅली येतो? 4 लाखाला. क्रेडिट साइड टॅली झाली पण डेबिट साइड टॅली झाली नाही. का टॅली झाली नाही? आपण स्टॉक टाकला नाही. टाकला का स्टॉक? पण अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी मध्ये स्टॉक टाकण्याची पद्धत वेगळी आहे. तिथे काय आपल्याला अकाउंट तयार करायचं नाही. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक करायचंय का? नाही. मग कशी टाकणार आपण? स्टॉक कसा टाकणार? जाऊ बघा. पुढचा ऑप्शन आपल्याला परफॉर्म फॉलोइंग ऑपरेशन. क्रिएट अ स्टॉक ग्रुप केमिकल, क्रिएट अ युनिट बॉटल ML. ही आपली केमिकलची कंपनी आहे त्याच्यामुळे हे केमिकल्स आणि 2च केमिकलचे प्रकार आपण तिथे घेतले. त्यात अनेक असू शकतात. क्रिएट अ फॉलोइंग स्टॉक आयटम अँड टाइप ऑफ ओपनिंग बॅलन्सेस ऑफ देम. बघा इथं ओपनिंग बॅलन्स आपल्याला टाकायचं स्टॉक आयटम क्रिएट करून. पण स्टॉक आयटम क्रिएट करण्यासाठी पहिले आपल्याला युनिट्स करावे लागतील, मग आपण स्टॉक आयटम करू. आणि इथं आपल्याला ग्रुप पण करायला हवा. केमिकल नावाचा एक ग्रुप तयार का. जाऊ टॅली मध्ये. बाहेर येतो मी या अकाउंट क्रिएशनच्या स्क्रीन मधून एस्केप देऊन. बघा बाहेर आलो. लेजर क्रिएशन एस्केप. परत अकाउंट इन्फो मध्ये पण बाहेर आलो. आता या अकाउंट इन्फोच्या खाली इन्व्हेंटरी इन्फो मेनू आहेत, कमांड आहेत. त्या मेनूवर आपण जाऊ. इन्व्हेंटरी इन्फो. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रुप तयार करायला लागला म्हणून ग्रुप स्टॉक ग्रुप ऑप्शन मी निवडतोय. त्याच्यामध्ये क्रिएट ऑप्शन मी निवडला आणि कोणता? केमिकल. अंडर काहीच नाही. प्रायमरी. शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड. आता काय होईल? या केमिकल ग्रुपच्या अंडर जेवढे आयटम तयार होतील ना त्यांची क्वांटिटी मेन पहिले तो दाखवताना आपल्याला केमिकल ग्रुप वाईज दाखवेल आणि मग तुम्ही त्याच्यावर एंटर केला का मग त्याच्या अंडर येणारे आपल्याला स्टॉक आयटम्स दाखवले जातात. मग ते जे स्टॉक आयटमची जी क्वांटिटी ती मेन स्क्रीनवर घ्यायची का असं तो विचारतो. इथं यस दिलं तर तो घेईल, नाही नो म्हटलं तर घेणार नाही. आपल्याला ती क्वांटिटी किती शिल्लक किती मध्ये जाऊन बघावं लागेल. आपण यस म्हटलं, ऍक्सेप्ट यस म्हटलं, जा. स्टॉक ग्रुप एकच आहे तयार केला. काही कष्ट लागले का स्टॉक ग्रुप तयार करायला? काहीच नाही. फक्त ते सिक्वेन्सला लक्षात ठेवायचं. यातून मी बाहेर पडतो पुन्हा. आता इन्व्हेंटरी इन्फो मध्ये आता दुसरा करायचा आपल्याला युनिट ऑफ मेजर. स्टॉक आयटम तयार करण्याच्या अगोदर आपल्याला युनिट्स तयार केले पाहिजे. एंटर दिला. क्रिएट वर जाऊन एंटर देतोय मी. पहिलं युनिटचे बॉटल. बरोबर काय काय? बॉटल आणि ML. बॉटल्स आणि हे पहिलं त्याला काही फॉर्मल नेम देत नाही. डेसिमल. बॉटल हे पूर्णांकातच राहील, ह्या पूर्णांकात नाही राहत. 1.5 बॉटल 2 बॉटल असं म्हणता येईल का? नाही.
ऍक्सेप्ट यस ml मिलीलीटर हे आपलं अपूर्णांकात राहू शकतं म्हणून 2 डेसिमल प्लेस त्याला दिले. आता तुम्ही 2 डेसिमल प्लेस दिले आणि त्या पूर्णांकात आलं नाही तर तुम्हाला टाकण्याची गरजही नाही ना तसं, बरोबर का? झाले हे दोन्ही युनिट्स तयार झाले. पुढे जाऊ आपण. आता पुढे आपल्याला एस्केप देतो, मी बाहेर पडतो. बघा आता तयार करायचा आपल्याला स्टॉक आयटम. इथं इन्व्हेंटरी ग्रुपच्या मेनू मध्ये स्टॉक आयटम आपल्याला दिसतो. इथून आपण स्टॉक आयटम तयार करणार. किती स्टॉक आयटम आहे आपल्याकडे बघा. त्याच्यात स्टॉक आयटम क्रिएट वर मी एंटर दिलं. एंटर दिल्यानंतर आपल्याला एक करायचं अल्कोहोल स्टॉक आहे 90 बॉटल 1000 रुपये प्राइस. अल्कोहोल एंटर दिला. अंडर, त्या अंडरच्या ठिकाणी आपण हा ग्रुप निवडणार केमिकल. आपण जो तयार केला तो ग्रुप इथं आला बघा. जर आपण तयार केलाच नसता ते इथं प्रायमरी निवडून पुढे जायचं. पण तयार केलाय, घेतला आपण केमिकल. युनिट्स कशात मोजतो हे बॉटल मध्ये याचं काउंटिंग आहे. अल्टरनेट युनिट नाहीये त्याला काही. सेट बीओएम ते पण नाही घ्यायचं आपल्याला. 2 मिनिटं मी ती सेटिंग काढून टाकतो फक्त बीओएम ची आणि अल्टरनेट युनिट्स. बघा अल्कोहोल बॉटल. आता क्वांटिटी किती आपल्याकडे 90 आणि रेट त्याचा 1000 रुपये पर बॉटल. बघा 1000 पर बॉटल, बरोबर. आणि टोटल व्हॅल्यू किती झाली 90,000. ऍक्सेप्ट यस म्हटलं. जा पुढचं काय आहे आपला. पुढचं कोणतं केमिकल आहे सल्फर. सल्फेट SALFAT SUL सल्फेट. एंटर दिला. अंडर केमिकल हा ग्रुप आपण निवडला. आला बॉटल याचं युनिट काय ml. हे ml मध्ये मोजलं जातं. ml क्वांटिटी द्यायची आपल्याला. किती क्वांटिटी आपल्याकडे 100. रेट काय त्याचा 100 रुपये पर ml. 100 रुपये पर ml. असे 10,000चं हे आपल्याकडे केमिकल उपलब्ध आहे. झाले दोन्ही पण आपले स्टॉक तयार झाले. त्यातून बाहेर पडतो क्रिएशन मधून. स्टॉक आयटम याच्यातून सुद्धा मी बाहेर पडतो एस्केप देऊन. पुन्हा गेटवे ऑफ टॅली मध्ये आपण येऊ. बघा आलो. गेटवे ऑफ टॅली मध्ये आल्यानंतर आपण अकाउंट क्रिएशनला जाऊन एखादा अकाउंट ओपन करून बघू. लेजर अल्टर करून बघू. बघा अल्टर करतो मी. बघा आता इथं ओपनिंग स्टॉक तुमचा मॅच झाला. मी ते हे का ओपन केलं तर तुमचा ओपनिंग स्टॉक मॅच होतोय का नाही ते दाखवलं मी तुम्हाला. आपल्याला काय याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. परत बाहेर पडतो मी एस्केप देतो. बघा याच्यातून पण बाहेर आलो, यातून पण बाहेर आलो. आता स्टॉक समरी जर तुम्ही बघितली या गेटवे ऑफ टॅली मध्ये स्टॉक समरी तर तुमच्याकडे किती केमिकल शिल्लक हे दिसतं बघा. इथं फक्त त्याच्यावर एंटर दिल्यावर तो ग्रुप दाखवतो. त्याच्यात 2 आयटम आहे का. आता व्हॅल्यू इज व्हॅल्यू ऍडेड जो ऑप्शन होता त्याच्यामुळे इथं व्हॅल्यू आली बघा. नाही तिथं व्हॅल्यू आली नसती तुम्ही जर तिथं नो ठेवला असतं. तुम्हाला याच्यात एंटर देऊन मध्ये जाऊन बघावं लागलं असतं. बघा मी त्याच्यावर एंटर दिला आणि मग आपल्याला त्या ग्रुपच्या अंडर असणारे जे स्टॉक आयटम आहे त्याची डिटेल माहिती मिळते. किती स्टॉक आहे आपल्याकडे, किती बॉटल आहे, किती ml आहे याची माहिती आपल्याला तिथे मिळते आणि किती अमाऊंट आहे त्याची. ठीक आहे. येऊ बाहेर. आता आपल्याला जायचं आपल्या व्हाउचर एंट्रीज कडे. पुढच्या भागाकडे पहिली एंट्री आपली 1/4 रिसिव्ड कॅश फ्रॉम अभिजित अगेन्स्ट बिल नंबर 1100. अभिजित हा आपला डेटर्स आहे. त्या डेटर्स कडून आपल्याला पैसे मिळत आहे. आता किती पैसे मिळत आहे त्या बिलाचे जेवढे आहे तेवढे पूर्ण. इथं अमाऊंट दिली का नाही. किती बिल आहे 1 लाख बिल आहे ना. 1 लाख रुपये. मग करू एंट्री आपण. पैसे मिळतात म्हणून कॅश अकाउंट डेबिट 1 लाख. कॅश अकाउंट डेबिट 1 लाख टू अभिजित. कोणाकडून मिळतं अभिजित कडून. त्याला क्रेडिट 1 लाख. बिंग कॅश रिसिव्ड अगेन्स्ट बिल नंबर 1100. बिंग कॅश रिसिव्ड अगेन्स्ट बिल नंबर 1100. आता या ठिकाणी हे जे दोन्ही अकाउंट आहे हे दोन्ही अकाउंट आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे. त्याला ग्रुप देण्याची गरज नाही.
आणि हे व्हाउचर आपल्याला रिसिप्ट या व्हाउचरच्या अगेन्स्ट टाकावं लागेल F6, कारण पैसे मिळतात म्हणून रिसिप्ट व्हाउचर. जाऊ टॅलीमध्ये आपण एंट्री करू आता याची. टॅलीमध्ये गेलो, अकाउंटिंग व्हाउचर हा पर्याय मी निवडला, एंटर दिला. डेट 1 एप्रिल, पण त्याच्या अगोदर आयच्या इथे डेट आलेली 1 एप्रिल. व्हाउचर बदलायचं आपल्याला, व्हाउचर कोणतं घ्यायला लागेल, रिसिप्ट व्हाउचर F6 रिसिप्ट निवडलं मी, एंटर दिला. आपल्याला क्रेडिट अगोदर विचारतोय, तो क्रेडिट कशाला आहे, अभिजितला, म्हणून ए प्रेस केला आहे बघा, अभिजित डेटर्स सिलेक्ट केलं. बघ अभिजित डेटर सिलेक्ट करतात, त्याच्याकडून किती येणं बाकी ते आपल्याला इथे दिसतंय 1 लाख दिसतंय का, इथे 1 लाख टाकलं मी. अगेन्स्ट, मग कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट येत आहे, मग तो बिल आपल्याला इथे निवडायचा. अगेन्स्ट बिलाचे डिटेल दाखवले, तिथे एकच बिल आहे, ते बिल मी निवडलं, एंटर दिला आणि जा. पुढे डेबिट कशाला आहे, तर कॅशला, म्हणून कॅश अकाउंट मी इथून निवडतो बघा, कॅश अकाउंट निवडलं 1 लाख. बिंग कॅश रिसिव्ड अगेन्स्ट बिल नंबर 1100. जा, नॅरेशन टाकलं, एंटर दिला, ऍक्सेप्टला यस म्हटलं आणि माझी एंट्री सेव्ह झाली. पहिली एंट्री. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. पुढची एंट्री बघा, पुढची एंट्री 1/4/2001 चीच आहे. सोल्ड 20 बॉटल अल्कोहोल ₹2500 each टू अभिजित, बिल नंबर 1101 ऑन 30 days क्रेडिट. ज्या वेळेस तुम्ही सेल्स व्हाउचर निवडाल तर ते सेल्स व्हाउचर तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये इथे दिसेल. डेबिट क्रेडिट फॉर्मॅट मध्ये नाही दिसणार. कोणत्या फॉर्मॅट मध्ये दिसेल, इन्व्हेंटरी फॉर्मॅट मध्ये दिसेल. मग वरती इथं पार्टीचं नाव आपल्याला द्यावं लागतं. सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स लेजर, पार्टीचं नाव ज्याला आपण माल विकतोय त्या पार्टीचं नाव, अभिजितला विकतोय म्हणून अभिजित, आणि इथं सेल्स लेजर. आणि मग जो माल विकतो तो नेम ऑफ आयटम, क्वांटिटी, रेट पर आणि अमाऊंट एवढ्या डिटेल आपल्याला इथं टाकायचे, बरोबर. आणि तशाच डिटेल आपण आता इकडे घेतो, आपण एंट्री घेत नाही. याची एंट्री काय होणार मग, सेल्सची. सेल्सला काय असणार आहे, क्रेडिट, आणि अभिजितला काय असणार आहे, डेबिट. याला व्हाउचर कोणतं निवडावं लागणार आपल्याला, सेल्स व्हाउचर. F8 सेल्स व्हाउचर निवडलं मी पहिले, आणि याची एंट्री होणार आहे अभिजित अकाउंट डेबिट टू सेल्स. जर आपण केली तर या पद्धतीने होणार, बरोबर. तुम्हाला एंट्री तुम्हाला अशा पद्धतीनेच लिहायला जागा आहे, म्हणून अभिजित अकाउंट डेबिट टू सेल्स. आणि आपण इकडे टॅलीमध्ये टाकताना काय कशी टाकणार, त्या पार्टीचं नाव तो विचारतो, त्या पार्टीचं नाव इथे टाकणार, अभिजित अकाउंट, सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट, आणि आयटमच्या तिथं अल्कोहोल 20 क्वांटिटी, त्याचा रेट 2500 पर बॉटल, आणि टोटल अमाऊंट 50,000. अशा पद्धतीने आपण ती एंट्री टॅलीमध्ये टाकू. आता आपण एंट्री 1/4 ला सेलची एंट्री टाकायची आपल्याला, अभिजित. पहिले 1/4 डेट आहे जी इथं, सेल्स लेजर मी निवडतो, F8 सेल्स लेजर बघा. निवडल्याबरोबर ते सेल्स लेजर या फॉर्मॅट मध्ये आलं, इन्व्हेंटरी फॉर्मॅट मध्ये आलं आहे ना. इथं नेम ऑफ आयटम असं नाव आलं. कधी कधी इथं नेम ऑफ अकाउंट असं नाव येतं बघा, अकाउंटिंग इनवाइस असतं ते, इथून बदल होतो त्याचा. आणि इथं पार्टीचं नाव आणि ते सेल्सचं लेजर निघून घ्या. त्यावेळेस इथं आयटम इनवाइस म्हणून ऑप्शन असतो, त्याला तुम्हाला क्लिक करावं लागतं. बाय डिफॉल्ट तर ते येतच, पण जर असं कधी जर झालं तर या ठिकाणी पर्याय बघा, ऍज अ व्हाउचरच्या वरती आता अकाउंटिंग व्हाउचर. हे लेजर पुढे जाऊन आपल्याला खर्चाच्या एंट्री जीएसटी मध्ये करण्यासाठी याचा उपयोग होतो, अकाउंटिंग इनवाइसचा. अकाउंटिंग इनवाइस सुद्धा ह्या फॉर्मॅट मध्ये आपण पुढे जाऊन करणार एंट्री. ठीक आहे, जाऊ आपण. रेफरन्स नंबर आहे 1101, पार्टीचं नाव अभिजित डेटर्स, त्यात डिलिव्हरीचे डिटेल्स मागतो, ते मी स्किप करतो, माझ्याकडे नाहीये म्हणून. सेल्स लेजरच्या ठिकाणी मी सेल्स लेजर इथं निवडलं, हे बघा इथं सेल्स लेजर
नेम ऑफ आयटम काय विकलंय त्याला अल्कोहोल, ए प्रेस केला अल्कोहोल, किती क्वांटिटी दिली 10 क्वांटिटी 20 बरं 20 क्वांटिटी दिली, रेट 2500 बरोबर 2500, एंटर दिला पर बॉटल, तो बॉटल शब्द थोडा मोठा आहे म्हणून, आणि टोटल अमाऊंट आहे 50,000. अजून काही विकला असेल तर ते द्यायचं इथं, पण अजून काही विकलेलं नाही, एवढंच विकलेलं. एंटर दिला, संपवली मी एंटर. पुन्हा एंटर दिला, तो खाली टोटल अमाऊंट वर आला आणि या टोटल अमाऊंटच्या तिथं एंटर देऊन पुढे जाऊ आपण. पुढे तो आपल्याला बिलाचे डिटेल मागतो. बिलाच्या डिटेलचे तिथं न्यू रेफरन्स आपल्याला निवडायचा आहे. बिल नंबर ऑलरेडी वरती टाकल्यामुळे तो इथं आला. फक्त आता क्रेडिट डेज आपल्याला द्यायचे. किती क्रेडिट डेज आहे 30, म्हणून मी इथं 30 क्रेडिट डेज टाकले. 50,000 अमाऊंट आलेलीच आहे. एंटर दिला, सेव्ह बिंग क्रेडिट सेल्स झालं. एंट्री माझी पूर्ण झाली. ऍक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री सेव्ह झाली सेव्ह. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे 2/4 ला पेड रेंट ₹1000. रेंट पेड केलं, पैसे गेले, कॅश गेली म्हणून कॅशला क्रेडिट आणि रेंटला डेबिट. रेंट अकाउंट डेबिट 1000 टू कॅश अकाउंट 1000. बिंग रेंट पेड अशी आपली एंट्री झाली. या ठिकाणी जे 2 अकाउंट आले त्यापैकी रेंट हे नव्याने आले, ते ट्रायल बॅलन्स मध्ये नव्हतं, त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप देऊन आपल्याला तयार करावं लागेल. आणि या एंट्री मध्ये पेमेंट होते म्हणून आपण F5 पेमेंट वाउचर मध्ये ही एंट्री काय करणार, पोस्ट करणार. करू आपण एंट्री. टॅली मध्ये जाऊ. पहिले तारीख बदलू, F2 प्रेस केला, 2 तारीख इथं आली बघा, वाउचरची तारीख 2, एंटर दिला. नंतर वाउचर टाइप निवडायचं आपल्याला, पेमेंट वाउचर. F5 पेमेंट वाउचर वर मी गेलो, इथं क्लिक करतो. आता बघा पेमेंट वाउचर निवडलं. पेमेंट वाउचर निवडल्यावर तो आपल्याला विचारतोय डेबिट. बघा इथं डेबिट विचारतो. कोणाला डेबिट? रेंट. पण रेंट अकाउंट आहे का आपल्याकडे? नाही. मग मला तयार करावं लागेल. इथं अल्टर सी मी प्रेस करतो. अल्टर सी रेंट अकाउंट. त्याला कोणत्या ग्रुपच्या अंडर घ्यायचं? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आय प्रेस केला, त्यातून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी ग्रुप निवडला. इन्व्हेंटरी हल्ली अफेक्टेडला नो ठेवलं आणि हे अकाउंट काय केलं, सेव्ह झालं. सेव्ह झाल्यानंतर 1000 त्याची अमाऊंट टाकली आणि क्रेडिटला कॅश जाते म्हणून कॅश इथून निवडतो मी. कॅश अकाउंट 1000 बिंग रेंट पेड असे एंट्री टाका, नॅरेशन टाका, ऍक्सेप्ट विचारतोय तो तिथे येस म्हणा आणि ती एंट्री काय करा, सेव्ह झाली. सेव्ह. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्याकडे 1/5/2001 सोल्ड 20 ml सल्फर ₹250 इच. 250 रुपयाप्रमाणे 20 ml सल्फर काय केलं, विकलं. कोणाला विकलं? काही दिलेलं नाही, म्हणजे कॅश सेल्स. कॅश सेल्स म्हटल्यावर पार्टीच्या नावाच्या ठिकाणी काय येणार, पहिले आपण निवडणार सेल्स लेजर. सेल्स लेजर निवडल्यानंतर दुसरं पार्टीचं नाव आपण निवडणार. पार्टीचं नाव काय घेणार आपण इथं, तर कॅश घेणार. बघा आपली एंट्री काय होणार, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तुमच्या समोर एंट्री आली, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. पण आपण तिथं निवडताना पार्टीच्या नावाच्या तिथं कॅश अकाउंट लेजर, कॅश सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट आणि काय आपण सेल केलंय त्या आयटमचं नाव सल्फर 20 250 त्याचा रेट पर ml आणि टोटल अमाऊंट आहे 5000. 5000च आपण सेल केलं. ठीक आहे. जाऊ आपण एंट्रीकडे. 1/5 ची एंट्री आहे. F2 प्रेस करतो मी. पहिले तारीख निवडणं हे महत्वाचं. F2 इथून 3 तारीख येते तर 1/5 करून घेतो. बघा 1/5 मी केली, एंटर दिला. आता वाउचर सिलेक्शन. वाउचर कोणतं घ्यायचं आपल्याला, सेल्स वाउचर. सेल्स घेत. सेल्स घेतल्याबरोबर ते इनवॉइस मोड मध्ये आलं. इनवॉइस मोड मध्ये आल्यानंतर रेफरन्स नंबर विचारतो, तो नाहीये माझ्याकडे, मी देत नाही. पार्टीचं नाव काय, कॅश. पार्टीच्या नावाच्या ठिकाणी काय घ्यायचं, कॅश. डिलिव्हरीचे डिटेल तो विचारतो, ते पण माझ्याकडे नाहीये, मी त्याला स्किप करतो, एंटर देतो प्रत्येक ठिकाणी. सेल्स लेजरच्या ठिकाणी मी सेल्स हे लेजर निवडलं, एंटर दिला. सल्फर हा आयटम आपण विकतो म्हणून एस प्रेस केला, तिथून सल्फर निवडलं. किती विकतोय, 20 ml.
रेट किती रुपये 250 रुपये पर MM 5000 रुपयाचं सल्फर आपण सेल केलं अजून काय आयटम आहे का विक्रायला नाही म्हणून एंटर दिला पुन्हा एंटर दिला आणि फायनली नॅरेशन वर गेला नॅरेशन मध्ये बिंग कॅश सेल्स असं नॅरेशन टाका एंटर द्या एंटर दिल्यानंतर तो एंट्री ऍक्सेप्ट करायला आपल्याला विचार आता इथं आपल्याला बिलाची डिटेल नाही मागितली का नाही मागितली तर कॅश आहे कॅश मध्ये बिल गेलेलं आहे त्याच्यामुळे कॅशच्या ठिकाणी आपण बिल वाईज डिटेल देत नाही किंवा तो मागत पण नाही ऍक्सेप्ट येस म्हटलं माझी एंट्री सेव्ह झाली पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण पुढची एंट्री आहे 2/5 ला ओपन अ करंट बँक करंट अकाउंट बाय डिपॉझिटिंग 1000 डिपॉझिट केले बँकेमध्ये बँकेत पैसे गेले कॅशला क्रेडिट आणि बँकेला डेबिट म्हणून मी एंट्री करतो बँक अकाउंट डेबिट 1000 टू कॅश अकाउंट 1000 टू कॅश अकाउंट 1000 being cash deposited into bank आता या ठिकाणी जे दोन लेजर आलेले त्या दोन लेजर पैकी दोन्ही आपल्याकडे तयार आहे बँकेचं नाहीये बहुतेक बँकेचं आपल्याला तयार करावं लागेल बरोबर बँकेचं लेजर आपल्याला इथं घ्यावं लागेल बँक म्हणून कोणाच्या अंडर येईल ते बँक अकाउंट या ग्रुपच्या अंडर येईल आणि आपण बँकेत पैसे भरतोय म्हटल्यानंतर त्याच्यासाठी सेपरेट वाउचर आहे कॉन्ट्रा वाउचर F4 कॉन्ट्रा वाउचर बघा ठीक आहे करू आपण एंट्री जाऊ किती तारखेची एंट्री ही 2/5 बघा मी इथून तारीख पहिले F2 प्रेस केला इथून 2/5 तारीख आली ती निवडली एंटर दिला मग आता आपल्याला व्हाउचर निवडायचं F4 कॉन्ट्रा व्हाउचर मी निवडल्यानंतर तो आपल्याला अगोदर क्रेडिट विचारतो या क्रेडिटला या तिथं क्रेडिटच्या ठिकाणी कॅशला क्रेडिट किती 1000 डेबिटच्या ठिकाणी बँक अकाउंट नाहीये तयार म्हणून मला तयार करावं लागेल बँक ग्रुपच्या अंडर अल्टर C मी प्रेस करतो अल्टर C इथं बँक अकाउंट टाईप केलं आणि अंडर ग्रुपच्या अंडर काय घेणार बँक ग्रुप बघा पहिल्याच नंबरला ग्रुप येतो बँक अकाउंट तो निवडला बाकी बँकेचे जे IFSC कोड अकाउंट नंबर ते डिटेल आहे ते टाकायचे तुमच्याकडे ज्यावेळेस असतील त्यावेळेस तुम्ही नक्कीच तिथं टाकायचे आता माझ्याकडे नाहीये ऍक्सेप्ट म्हणतो येस म्हटलं झालं बँक अकाउंट पण तयार झालं क्रेडिटला आलं पण आणि अमाऊंट पण आली त्याच्या पुढे बँकेत पैसे भरतोय म्हटल्यानंतर कॅशचे डिटेल तो मागतोय आपल्याला कॅशच्या नोटांचे डिटेल तुम्ही इथं द्या दिले तर ठीकच नाही दिलं तर एंटर देऊन सेव्ह करून घ्या कोणत्या बँकेत भरले त्या बँकेचं नाव पण विचारतो आणि नॅरेशन टाका बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक आणि ही एंट्री आपण काय करू सेव्ह झाली माझी ही पण एंट्री पूर्ण झाली पुढच्या एंट्रीकडे जाऊ पुढची एंट्री आहे 2/5 सेम तारीख आहे परचेस 10 बॉटल अल्कोहोल ₹1000 each फ्रॉम अस्मिता बिल नंबर 11/15 ऑन 14 डेज क्रेडिट 40 डेज क्रेडिट बर परचेस झालं म्हटल्यानंतर याला परचेस वाउचर आपल्याला निवडावं लागेल परचेसला कोणतं वाउचर येणार परचेस त्याच्यानंतर त्याची एंट्री काय होणार परचेस होतं म्हटल्यावर परचेस अकाउंटला डेबिट आणि अस्मिताला काय येणार तिथं क्रेडिट आहे अस्मिताला क्रेडिट पण आपण इनवॉइस मोड मध्ये टाकताना आपल्याला या फॉर्मॅट मध्ये टाकावं लागेल पार्टीचं नाव टाकावं लागेल अस्मिता अकाउंट परचेस लेजर मध्ये परचेस अकाउंट आपल्याला टाकावं लागेल त्यानंतर जे आपण माल परचेस करतो त्याचं डिटेल अल्कोहोल 10 क्वांटिटी 1000 रुपये त्याचा रेट पर बॉटल आणि अमाऊंट आली त्याची 10,000चा माल आपण काय करतो परचेस करतो आणि या ठिकाणी जे दोन अकाउंट आलेले आहेत त्या दोन्ही अकाउंट ऑलरेडी याच्या अगोदर तयार आहे त्यामुळे त्याला नव्याने ग्रुप आपल्याला देण्याची गरज नाही म्हणून ग्रुप कॉलम मध्ये काही येणार नाही ठीक आहे करू आपण एंट्री टॅली मध्ये जाऊ टॅलीत तारीख 2 मे ऑलरेडी आहे वाउचर निवडायचे परचेस वाउचर F9 परचेस वाउचर वर मी जातो परचेस वाउचर निवडतात ते इनवॉइस मोड मध्ये आपल्याला दिसेल एंटर द्या सप्लायर इनवॉइस नंबर तो आपल्याला विचारतोय काय नंबर आहे बघू आपण 11/15 40 दिवस क्रेडिट बरोबर
मग इथे आलो इनवॉइस नंबर 1115, डेट 2 मे. पार्टीचं नाव काय, अस्मिता क्रेडिटर्स, म्हणून अस्मिता क्रेडिटर्स मी इथून निवडलं. मग ते सप्लायचे डिटेल तो विचारतो, ते पण माझ्याकडे नाहीये, मी देत नाहीये. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस अकाउंट हे निवडलं. काय परचेस केला आपण, अल्कोहोल, म्हणून अल्कोहोल किती क्वांटिटी, 10 क्वांटिटी, 1000 रुपये त्याचा रेट पर बॉटल, आणि असे 10,000चा माल आपण परचेस केला. अजून काय परचेस केलंय का, नाही. एंटर केलं, परत एंटर दिला, आणि पुन्हा एकदा एंटर देऊन आपल्याला बिलाची डिटेल त्याने मागितली. परचेस आणि सेलच्या एंट्री मध्ये टाइप ऑफ रेफरन्स मध्ये न्यू रेफरन्स घेतला. बिल नंबर ऑलरेडी वरती टाकला त्यावेळेस तो, त्यामुळे आला. क्रेडिट डेज आपल्याकडे 40 ते दिले, एंटर दे. ज्यावेळेस तुम्ही डाटा फीड करत असतात, एंट्री फीड करत असतात, तेव्हा प्रॉपर जर तुम्ही किती दिवसाचं क्रेडिट आहे काय सगळं टाकलं, तुम्हाला प्रॉपर रिपोर्ट मिळतो. म्हणजे मग तुम्हाला फॉलोअप घेता येईल. नॅरेशन टाका, बिंग क्रेडिट परचेसेस ऍक्सेप्ट यस म्हटलं, ही एंट्री काय झाली, सेव्ह. ठीक आहे, जाऊ आता आपण पुढच्या एंट्रीकडे. आपल्या पुढे बघा, 1/6/2001, रिटर्न 1 बॉटल अल्कोहोल ₹1000 इच टू अस्मिता अगेन्स्ट बिल नंबर 1115. रिटर्न केलं. आता जो परचेस केलं होतं आपण, त्याच्यातली एक बॉटल खराब होती, ती परत पाठवून दिली. मग परत पाठवून दिली, याच्यासाठी आपल्याला आता कंट्रोल F9 डेबिट नोट हे वाउचर घ्यावं लागेल. आतापर्यंत आपण परचेस रिटर्नच्या, सेल्स रिटर्नच्या एंट्री जर्नल मध्ये केल्या, पण हे वाउचर आपल्याला इथे घ्यावं लागेल. पण हे वाउचर तिथे ऍक्टिव्हेट असतं का, बघा बरं. टॅली मध्ये जाऊ आपण. आता मी जर ह्या F9 ला, अल्टर F9 डेबिट नोट या वाउचरला जर क्लिक करायचा प्रयत्न केला तर करता येतंय का, इथं नाही करता येते का, तर ती फॅसिलिटी आपल्या टॅलीमध्ये ऍक्टिव्हेटच नाहीये. मग ती फॅसिलिटी आपल्याला आणावी लागेल. कुठून आणायची मग ती फॅसिलिटी, बघ. पहिले आपण त्याचं एंट्री काय होईल, अस्मिता अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न, अशी आपली एंट्री होणार आहे. मग आपण आपल्या ह्याच्यात कशी टाकणार आहे, पहिले पार्टीचं नाव टाकणार, लेजर परचेस लेजर, तिथं परचेस रिटर्न टाकणार. स्टॉक आयटम मध्ये अल्कोहोल 1 बॉटल 1000 रुपये पर क्वांटिटी पर बॉटल, आणि अमाऊंट 1000 असं आपण टाकणार. पण ही एंट्री टाकण्यासाठी आपल्याकडे हे वाउचर ऍक्टिव्हेट नाही. हे कुठून करायचं ऍक्टिव्हेट, बरोबर. या ठिकाणी हे परचेस रिटर्न आपल्याकडे ट्रायल बॅलन्स मध्ये पण आलेलं नाही, त्याला आपल्याला परचेस अकाउंट ग्रुप देऊन तयार करावं लागेल एंट्रीच्या वेळेस. बघा, आता आपल्याला ती सेटिंग बघा कुठून करायचं, ऍक्टिव्हेट कुठून करायचं, आलं तुमच्या समोर. डेबिट नोट आणि क्रेडिट नोट हे जे दोन व्हाउचर आहे, टॅली मध्ये जर आणायचे असतील तर F11 आपले फीचर्स ऍड करायचं. त्याच्यामध्ये यूज डेबिट नोट अँड क्रेडिट नोटला काय म्हणायचं, यस म्हणायचं. आणि सेट रेकॉर्ड क्रेडिट नोट इन इनवॉइस मोड, तिथं पण यस. आणि सेट डेबिट नोट इन इनवॉइस मोड, तिथं पण यस म्हणायचं. बरोबर, या 3 ठिकाणी आपल्याला तिथे यस करायचं. कुठे आहे ते सेटिंग बघू आपण. F11 प्रेस केला अशा पद्धतीने स्क्रीन येईल. बघा, इथं तुमचं मेंटेन बिल वाईज डिटेल, इथं मेंटेन बिल वाईज डिटेल, इथं अकाउंटिंग ओनली. आणि या साईडला इथं यूज डेबिट नोट आणि क्रेडिट नोट ऑप्शन आलाय. त्याच्या खाली रेकॉर्ड क्रेडिट नोट इन इनवॉइस मोड, रेकॉर्ड डेबिट नोट इन इनवॉइस मोड, यस. तिन्ही ठिकाणी काय करायचं, यस. तिथं नो असतं. जाऊ आपण टॅली मध्ये पहिले हे सेटिंग करून घेऊ. F11 फीचर्स वर मी क्लिक केलं. बघा, इकडे यूज डेबिट नोट क्रेडिट नोट, इथं नो आहे. बघा, आहे का तिन्ही ठिकाणी. मग मी इथं पहिले ते ऍक्टिव्हेट करतो. इथं आलो, इथं यस टाईप केला, वाय प्रेस केला, एंटर दिला. परत इथं वाय प्रेस केला, एंटर दिला. इथं वाय प्रेस करतो, एंटर देतो. जा, बाकी सेटिंग आपण तसंच ठेवू. ऍक्सेप्ट यस म्हणू, आणि हे सेटिंग काय झालं, सेव्ह झालं. जसं सेव्ह झालं तसं तुमच्या ह्या राईट साईडच्या पॅनलला हे 2 व्हाउचर ऍक्टिव्हेट झाले. बघा, क्रेडिट नोट आणि डेबिट नोट झाले का ऍक्टिव्हेट. बरोबर, म्हणजे आता आपल्याला एंट्री करायला काय हरकत नाही. करू आपण डेबिट नोट मधून. डेबिट नोट व्हाउचर निवडलं.
तारीख निवडायची. तारीख काय आहे? 1/6/2001. बरोबर. F2 प्रेस केला, इथे 1/6 टाइप केलं, एंटर दिला. आता पार्टीचं नाव, इथं इनवॉइस नंबर, ओरिजिनल इनवॉइस नंबर कोणता आहे? ओरिजिनल इनवॉइस नंबर 11/15. डेट किती आहे त्याची? डेट इनवॉइसची, ओरिजिनल इनवॉइसची इथे 1 जून आली. आपण किती तारखेला परचेस केलेलं आहे? 2 मे, म्हणून 2/5 इथं टाका. इथं बदलावं लागेल. परचेस ह्या क्रेडिट नोटच्या याला तुम्हाला डेट टाकावी लागेल जुनी, हे लक्षात. त्याच्यानंतर इथं पार्टीचं नाव काय घेणार आपण? अस्मिता डेटर्स. मग अस्मिताचे ते बाकीचे डिटेल विचारतो ऑर्डरचे. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस रिटर्न हे लेजर आपल्याला निवडावं लागेल. पण ते आहे का तयार? नाही, मग तयार करावं लागेल. अल्टर सी परचेस रिटर्न अस्मिता क्रेडिटर्स. बरं ठीक आहे, आपण लेजर बघू आपण. अस्मिता आणि परचेस रिटर्न परचेस ग्रुपच्या अंडर मी घेतोय. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, यस. अस्मिता क्रेडिटर्स इथं अभिजित डेटर्स झालं. अस्मिता क्रेडिटर्स मी निवडतो. बघा चुकलं होतं सिलेक्शन. परचेस रिटर्न आणि काय रिटर्न केलं आपण? तर अल्कोहोल किती? 1 बॉटल रिटर्न केली. 1 किती रुपयाची? 1000 पर बॉटल. झालं, एंटर दिला. शेवटी आलो. पुन्हा त्याने बिलाची डिटेल मागितली. आता रिटर्न आहे म्हणून इथं अगेन्स्ट रेफरन्स आला. बघा अगेन्स्ट रेफरन्स निवडला. कोणत्या बिलाचा माल परत केला? या 11/15चा मी तो निवडला आणि मग एंटर केलं. ऑटोमॅटिकली त्या बिलाची अमाऊंट कमी होऊन जाईल. ज्यावेळेस आपल्याला पेमेंट करायचं राहील त्यावेळेस ते कमी आलेलं असेल. नॅरेशन टाका, बिंग गुड्स रिटर्न आणि ही एंट्री काय करा? सेव्ह करा. झाली सेव्ह. समजलं? मग सेटिंग समजलं F11चं. हा ठीक आहे, जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 2/6. रिसिव्ड कमिशन ₹1000 फ्रॉम आकाश. आकाशकडून 1000 रुपये कमिशन मिळालं. नाही, 2/6 रिसिव्ड कमिशन ₹1000 फ्रॉम आकाश. आकाशकडून कमिशन मिळालं. कमिशन आलं म्हणून कॅश आपल्याकडे आली. कॅशला डेबिट 1000 टू कमिशन अकाउंट, कमिशन रिसिव्ड अकाउंट 1000. बिंग कमिशन रिसिव्ड फ्रॉम आकाश, बिंग कमिशन रिसिव्ड फ्रॉम आकाश. आणि या ठिकाणी जे 2 लेजर अकाउंट आले त्यापैकी कमिशन रिसिव्ड हे अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. त्याला इनडायरेक्ट इन्कम हा ग्रुप द्यावा लागेल. आणि कॅश आपल्याकडे येते म्हणून आपल्याला रिसिप्ट वाउचर मध्ये एंट्री पोस्ट करावी लागेल. F6 रिसिप्ट. जाऊ टॅली मध्ये. रिसिप्ट वाउचर पहिले तारीख बदलू. F2 प्रेस करतो मी. तारीख 2/6 एंटर दिला. F6 रिसिप्ट वाउचर मी निवडतो. जा. आता आपल्याला इथे क्रेडिट अगोदर विचारलं. क्रेडिट कोणाला आहे? कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड आहे का इथं? नाही, तयार करावं लागेल. अल्टर सी कमिशन रिसिव्ड. कोणाच्या अंडर? इनडायरेक्ट इन्कम. आय प्रेस केला. इनडायरेक्ट इन्कम हा ग्रुप मी इथून निवडला. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेडला नो ठेवलं. अकाउंट तयार झालं. किती रुपये कमिशन रिसिव्ड झालं? 1000. आणि डेबिट कशाला आहे? कॅशला. म्हणून इथून कॅशचं लेजर मी निवडतो. कॅश. बिंग कमिशन रिसिव्ड फ्रॉम आकाश. नॅरेशन टाका. एंट्री काय करा? सेव्ह. जा. पुढे जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पेड कॅश टू अस्मिता ₹40,000 अगेन्स्ट बिल नंबर 11/11. अस्मिताला पैसे आपण पेड करतोय 11/11च्या बिलाच्या अगेन्स्ट 40,000. मग पैसे जाता म्हणून कॅशला क्रेडिट आणि अस्मिताला काय येणार? डेबिट. अस्मिता अकाउंट डेबिट 40,000 टू कॅश अकाउंट 40,000. बिंग कॅश पेड अगेन्स्ट बिल नंबर 11/11. बिंग कॅश पेड अगेन्स्ट बिल नंबर 11/11 आणि
या ठिकाणी जे दोन्ही अकाउंट आहे हे दोन्ही ऑलरेडी तयार असल्यामुळे त्याला ग्रुपिंग येणार नाही आणि कॅश आपल्याकडून जाते म्हणून पेमेंट व्हाउचर मध्ये याची पोस्टिंग होणार F5 पेमेंट व्हाउचर. ठीक आहे, जाऊ आपण एंट्री कडे जाऊ. पहिले तारीख 2/7 2/7 आहे ना, हा 2/7 F2 प्रेस केला, 2/7 इथे टाइप केलं मी, एंटर दिला. मग व्हाउचर पेमेंट व्हाउचर आपल्याला निवडायचं F5 पेमेंट व्हाउचर. बघा इथे पेमेंट व्हाउचर वर गेलो, इथं क्लिक केलं. आता आपल्याला डेबिट अगोदर विचारतो, डेबिट कोणाला आहे? अस्मिता, म्हणून ए प्रेस केला. अस्मिता क्रेडिटर निवडला. किती अमाऊंट पेड केली? 40,000, म्हणून 40,000 अमाऊंट इथे टाकली, एंटर दिला. आता तो बिलाचे डिटेल दिले, कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट पेड करतोय? अगेन्स्ट बिल नंबर आपण निवडतो. त्याच्यात आपल्याला 2 बिल दिसत आहेत. त्यातलं पहिलं बिल बघा 40,000 11/11च्या अगेन्स्ट आपल्याला स्पेसिफिक सांगितलेलं पण आहे. आपोआप अमाऊंट आणि सगळ्या गोष्टी तिथे येऊन गेल्या. आता क्रेडिट, क्रेडिट कोणाला आहे? कॅशला, म्हणून कॅश मी इथून निवडतो, कॅश अकाउंट. क्रेडिट साइडला 40,000. बिंग कॅश रिसिव्ड अगेन्स्ट बिल नंबर 11/11 असं टाइप करा नरेशन आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं जाईल. ही माझी एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्री कडे जाऊ. पुढची एंट्री आपल्याकडे 1/8/2001 कॅश विथड्रॉ कॅश ₹2,000 फॉर पर्सनल यूज. बँकेतून पैसे काढले 2,000 रुपये, कॅश काढली म्हणून कॅश अकाउंटला काय येणार आहे? डेबिट येणार आहे. नाही, पर्सनल यूज साठी काढले म्हणून ड्रॉइंग अकाउंटला डेबिट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 2,000. बँकेतून नाही काढले, पर्सनल यूज साठी कॅश विथड्रॉ केली, बिझनेस मधून घेतली म्हणून ड्रॉइंग अकाउंट डेबिट 2,000 टू कॅश अकाउंट 2,000. आणि नरेशन येईल बिंग विथड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज. बघा इथं फसतो माणूस विथड्रॉ या नावामध्ये. विथड्रॉ म्हणजे बँकेतून काढला असंच वाटतं, पण ती बिझनेस मधून विथड्रॉ केली. या दोन्ही अकाउंट पैकी आपल्याकडे दोन्ही अकाउंट तयार असल्यामुळे त्याला ग्रुपिंग येणार नाही. कॅश आपल्याकडून जाते म्हणून पेमेंट व्हाउचर मध्ये एंट्री काय होणार? पोस्ट होणार. करू आपण एंट्री. 1/8 ची एंट्री आपली. पहिले गेलो, तारीख बदलली, F2 प्रेस केला, 1/8 बघा टाइप केले ते 1/8 एंटर दिला. व्हाउचर पेमेंट ऑलरेडी निवडलेलं आहे, परत निवडायची गरज नाही, ऑलरेडी आहे. जी अगोदरची एंट्री पेमेंट मध्येच झाली त्यामुळे ते तसंच आहे. एंटर दिला. डेबिट आपल्याला द्यायचं, कोणाला द्यायचंय? ड्रॉइंग अकाउंट. मग डी प्रेस केला, ड्रॉइंग अकाउंट अभय ड्रॉइंग आहे ना, अभय ड्रॉइंग किती? 2,000. आणि क्रेडिट कशाला आहे? कॅशला, म्हणून इथून कॅश मी इथं निवडलं, एंटर. 2,000. बिंग कॅश विथड्रॉ फॉर पर्सनल यूज झालं, ऍक्सेप्ट केलं, यस म्हटलं, एंट्री सेव्ह. ठीक आहे, पुढच्या एंट्री कडे जाऊ आपण. पुढची एंट्री बघा, रिसिव्ड चेक ₹10,000 फ्रॉम अभिजित अगेन्स्ट बिल नंबर 1108. चेक नंबर पण आपल्याला दिला आणि चेक डिपॉझिटेड इनटू बँक. रिसिव्ड होत आहे आपल्याकडे, रिसिव्ड होत आहे कुठे जातात? बँकेत, म्हणून बँक अकाउंटला डेबिट 10,000 रुपये टू कोणाकडून येत आहे? अभिजित कडून, म्हणून अभिजित अकाउंट 10,000. अभिजित अकाउंट 10,000. बिंग रिसिव्ड चेक अगेन्स्ट बिल नंबर 1101. आणि या ठिकाणी जे दोन्ही अकाउंट आहे यापैकी बँक अकाउंट ऑलरेडी तयार आहे, तयार करण्याची गरज नाही. बँक ऑलरेडी वरती तयार झालेलं बरं. आणि रिसिव्ड होता म्हणून रिसिप्ट व्हाउचर मध्ये एंट्री काय होणार? पोस्ट. करू आपण एंट्री 1/10 ची. टॅलीमध्ये पहिले जाऊ, तारीख टाकू, F2 प्रेस केला, 1/10 1/10 टाइप केलं, व्हाउचरची डेट, एंटर दिला. डेबिट व्हाउचर टाइप आपल्याला निवडायचा, रिसिप्ट व्हाउचर आहे म्हणून F6 रिसिप्ट व्हाउचर निवडला. पहिले तो आपल्याला क्रेडिट विचारतो इथं, म्हणून क्रेडिटला कोण आहे? अभिजित, म्हणून ए प्रेस केला, अभिजित डेटर्स निवडलं. आणि किती अमाऊंट आहे? 10,000. एंटर की प्रेस केली. अगेन्स्ट बिल नंबर आलं 1101, 50,000 आहे, त्यापैकी 10,000 मिळाले, पूर्ण नाही मिळाले बघा. 10,000 क्रेडिट म्हणजे 40,000 ते पेंडिंग लिस्ट मध्ये राहणार. आणि
डेबिट कशाला आहे, बँकेला, म्हणून बँक अकाउंट इथं निवडावं लागेल. पी प्रेस करतो, बँक अकाउंट मी इथून निवडतो. बघा आता इथे चेकचे डिटेल विचारतोय. तो चेक काय नंबर दिलाय आपल्याला चेकचा, 256574, 256754. डेट आहे 1 ऑक्टोबर. बँक जी असेल ती निवडा. आपल्याला बँकेचे डिटेल दिले नाही म्हणून मी एंटर केले. आणि मग नॅरेशन टाका, बिंग रिसिव्ड चेक अगेन्स्ट बिल नंबर 1101 आणि एंट्री काय करा, सेव्ह करा. एक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री काय झाली, सेव्ह झाली. सेव्ह. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 2/11. सोल्ड 10 ml सल्फर ऑन कॅश ₹300 इच. सोल्ड केलं म्हटल्यावर आपल्याला पहिले वाउचर निवडावं लागेल. सेल्स वाउचर निवडलं. आपली ऍक्च्युअली एंट्री अशी होणार, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स, कॅश सेल्स म्हटल्या. तुमच्या जर्नल मध्ये तुम्हाला ही अशाच पद्धतीने लिहायची, पण टाकताना तुम्हाला ह्या फॉर्मॅट मध्ये टाकायची, इनवाइस फॉर्मॅट. मग पार्टीचं नाव विचारेल, त्या पार्टीच्या नावाच्या ठिकाणी कॅश अकाउंट, सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट, काय विकलं त्याची माहिती, सल्फर 10 क्वांटिटी ₹300 पर ml आणि अमाऊंट आहे 3000. बर, या ठिकाणी जे आलेले दोन्ही अकाउंट आहे त्यांचे ग्रुपिंग ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे ते परत ग्रुप देण्याची गरज नाही. करू आपण एंट्री करू, जाऊ टॅलीमध्ये. टॅलीमध्ये पहिले तारीख 2/11, डेट बघा इथं 2/11 तारीख आलेली ऑलरेडी, मला बदलायची गरज नाही. एंटर दिला. वाउचर निवडायचे, सेल्स वाउचर, एफेक्ट सेल्स वाउचर निवडलं. आता तो पार्टीचं नाव पहिले रेफरन्स विचारतोय, तिथं बिल नंबर आपण देतोय, तिथला बिल नंबर नाही इथं दिलेला आपल्याला. पार्टीचं नाव काय घ्यायचं आपल्याला, कॅश घ्यायचं, कारण की कॅश सेल्स आहे, कॅश घेतलं. डिस्पॅचचे डिटेल आपल्याकडे नाही म्हणून आपण ते देत नाही. सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स लेजर निवडा, सेल्स अकाउंट. काय विकलं आपण त्याला, सल्फर. किती विकलं, 10 क्वांटिटी विकली ₹300. अगोदरचं 2-250 विकलं, आता ₹300, ते 3000. एंटर दिला. इथं पुन्हा एकदा एंटर देऊ. 2/11 बरोबर आहे. हा, डेट राहिली आपली बदलायची, 2 ऑक्टोबर आहे इथं, ती 2/11 करू. F2 प्रेस. आता सेव्ह करण्याच्या अगोदर जरी तुम्ही F2 प्रेस केला तरी तिथं तुम्हाला बदलता येईल, 2/11. बघा टाईप केलं, एंटर दिला. बघा 2 नोव्हेंबर आली इथं, आणि एंटर की प्रेस करून ही एंट्री काय केली, सेव्ह. जरी सेलची एंट्री असली पण उधारीवर सेल्स नसल्यामुळे बिलाचे डिटेल त्याने मागितले नाही. ऍक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री सेव्ह झाली. अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम पूर्ण झाला. परंतु याच्यामध्ये बॅलन्सेस काय आले हे आपल्याला बघायचे पुढे जाऊन. बघ हे बॅलन्सेस. ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग स्टॉक काय आला 1 लाख, सेल्स किती आला याची माहिती आपल्याला. नंतर आपले स्टॉक समरी इथं दाखवले जाते. बघा येतंय का हे बघू आपण एक एक. पहिले स्टॉक समरी बघू, यातून बाहेर पडतो मी. एस्केप यस म्हटलं, क्विट. हे बघा स्टॉक समरीला गेलो, एंटर दिला. एंटर दिल्यानंतर इथं आपल्याला ग्रुप वाईज समरी दिसते. इथं पण तुम्ही अल्टर F1 जर दिला किंवा इथं डिटेल म्हटलं, हे बघा इथं डिटेल बटन आहे, या डिटेल बटनला क्लिक केलं तर तिथं डिटेल मध्ये दिसेल. मग बघा अल्कोहोल किती, 79 बॉटल, 1,79,000 रुपये. सल्फर किती आपल्याकडे शिल्लक, 70 ml, ₹100 पर ml, 7,000 रुपये, म्हणजे 1,80,000चा माल आपल्याकडे शिल्लक आहे. आलं का इथं, हे बघा 69 बॉटल, 1,079. या पद्धतीने तुमचं स्टॉक आला पाहिजे. हा आला क्लोजिंग स्टॉक. हा काय आला, क्लोजिंग स्टॉक. आजच्या तारखेचा क्लोजिंग स्टॉक मिळाला. आपल्याला क्लोजिंग स्टॉक घेण्याची गरज. बरं, ओपनिंग स्टॉक एस्केप देऊ. कुठे दिसेल तो आपल्याला, प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट अँड लॉसला जातो, डिटेल म्हणून बघू आपण. बघा इथं डिटेलवर क्लिक केलं, हा इथं ओपनिंग स्टॉक. केमिकल किती, 1 लाख आहे ना, 1 लाख. त्याच्यानंतर सेल्स 2,18,000. हे बघा सेल्स 2,18,000 आले. नंतर परचेस 1,09,000. बघा परचेस नाही इथं. ग्रॉस प्रॉफिट आहे 65,000 आणि नेट प्रॉफिट 30,000.
बघा इथं ग्रॉस प्रॉफिट कुठं आला, हा इथं ग्रॉस प्रॉफिट 65,000 येतोय आणि नेट प्रॉफिट इथं आला बघा, नेट प्रॉफिट 30,000. ठीक आहे. आणि इथं क्लोजिंग स्टॉक पण आपल्याला दिसतोय 86,000, क्लोजिंग स्टॉक 86,000. त्याच्यानंतर आपल्याला काय झालंय, सनरी डेटर्स आणि क्रेडिटर्स. सनरी डेटर 40,000, सनरी क्रेडिटर्स 9,000. बघू आपण कुठे दिसतील ते. बॅलन्स शीटला एस्केप देतो, बॅलन्स शीट वर क्लिक करतो, एंटर देतो. पुन्हा हे डिटेल मध्ये बघू. डिटेल बघा, सनरी डेटर्स कुठे आहे, सनरी डेटर्स हे बघा इथं. सनरी डेटर्स किती आहे, 40,000 आहे. आणि सनरी क्रेडिटर्स किती आहे, 9,000. झाले मॅच. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं बँक अकाउंट 11,000. बँक अकाउंट किती आहे, 11,000. बघा बँक अकाउंट 11,000. त्याच्यानंतर आहे कॅश अकाउंट 80,000. कॅश अकाउंट 80 बरोबर. त्याच्यानंतर आहे टॅली टोटल 2,17,000. बघा टॅली टोटल आहे 2,17,000 आलं. आणि नंतर क्लोजिंग स्टॉक 86,000. इथं पण आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिसतोय 86,000. अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण झालं. अजून काय डिटेल, अजून एक डिटेल बघायची ते म्हणजे कोणते, तर आपले आउटस्टँडिंग किती बाकी ते राहिलं आपलं बघायचं. एस्केप देतो, बाहेर पडतो, डिस्प्ले मेनू मध्ये जाऊ, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स वर गेलो, त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग, त्याच्यात रिसिवेबल पहिलाच ऑप्शन आहे रिसिवेबल. एंटर दिला. बघा अभिजित डेटर कडून 40,000 येईल, जे आपल्याला तिकडे बॅलन्स शीटला दिसतील. पेबल, पेबल अस्मिता क्रेडिटरला किती देणं आहे, 9,000 देणं. ठीक आहे. 144 दिवस ओव्हरड्यू झाली. अगोदरच्या बिलाला किती झाले बघू. रिसिवेबलला, रिसिवेबलला 185 दिवस ओव्हरड्यू झाला. बरोबर. अशा पद्धतीने आपलं हे इन्व्हेंटरीचा पहिला प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. त्याचे आपण स्टॉक समरी, त्याचे आलेले बॅलन्सेस पण आपले मॅच झालेले आहेत. तुम्ही तो प्रॉब्लेम टॅलीमध्ये टाका. या पद्धतीने तुमचे बॅलन्स आले पाहिजेत. ठीक आहे. आणि पुढचा प्रॉब्लेम पण तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा, सोडवायचा. 2 नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा, तुम्ही काही सोडून घेणार नाही. मला शक्य झालं तर मी तुम्हाला ऑनलाईन तो देतो, नाही झालं तर तुम्ही तो वर्कबुक मध्ये सोडवायचा आहे आणि तुम्हाला मी जर ऑनलाईन दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो पाठवायचा. ठीक आहे. आपण इथं थांबतोय आज मग.